काँग्रेस, कम्युनिस्ट आणि नंतर शिवसेनेचा गड असलेल्या पारनेर मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादीची पकड आहे. गेल्या विधानसभेला 3 वेळा आमदार असलेल्या शिवसेनेच्या विजय औटींना निलेश लंके यांनी पराभूत केलं होतं. याच विजयाने लंकेंनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. कारण होतं एक सामान्य माणूस ते आमदार हा निलेश लंके यांचा थक्क करणारा प्रवास. अगोदर शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता, त्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आशीर्वाद, नंतर थेट पवारांकडे जाऊन मिळवलेली आमदारकी, हा लंके यांचा सगळा प्रवास एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी असाच होता. याच निलेश लंके यांनी सध्या विखेंसोबत घेतलेला पंगा चांगलाच गाजतोय. लंकेंना पराभूत करण्यासाठी जसे विखे शड्डू ठोकतायत, तसेच विजय सदाशिव औटी या लंकेच्याच कार्यकर्त्यांनीही सध्या पायाला भिंगरी बांधली. या सगळ्या घडामोडींनी सध्या चांगलेच वातावरण तापले. याच मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, म्हणजेच राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. पारनेर मतदारसंघावर ठुबे, झावरे, औटी यांचंच वर्चस्व. अगदी कोपरगावचे शंकरराव काळे हेही या मतदारसंघातून 2 वेळा आमदार झाले. त्यानंतर शिवसेनेची चलती वाढली आणि सयाजीराव गायकवाड, विजय औटींनी निलेश लंकेसारखे सच्चे कार्यकर्ते हाताशी धरून शिवसेनेला घराघरात पोहोचवलं. याच लोकप्रियतेच्या जोरावर विजयराव भास्करराव औटी 3 वेळा आमदार झाले. 2018ला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला आणि स्थितीच बदलली. या गोंधळाचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडून शिवसेनेने लंकेची पक्षातून हकालपट्टी केली आणि लंकेंचा आमदार होण्याचा मार्ग तयार झाला. लंकेंनी थेट पवारांना गाठत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीतून उमेदवारी करून गुरुचाच पराभव केला. लंके त्यानंतर कोविड सेंटरमुळे राज्यभर पोहोचले. अजितदादा, शरद पवार यांचे लाडके बनले. सोशल मीडियात ऍक्टिव्ह राहून ते राज्यभर पोहोचले. लंके जसे लोकप्रिय झाले तसंच त्यांच्याच तालुक्यात त्यांना विरोधही वाढू लागला. राष्ट्रवादीच्या फुटीत लंके अजितदादा गटात गेले आणि शरद पवारांचा गट त्यांच्यापासून दूर गेला. आगामी निवडणुकीत त्यांच्याच सहकारी असणाऱ्या विजय सदाशिव औटींनी लंकेंना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. तू कसा निवडून येतो ते बघतोच, असा थेट इशाराही दिलाय. त्यामुळेच सध्या वातावरण तापले आहे. लंके व विखेंचे बिळ्या भोपळ्याचे नाते. लंके अजितदादा गटात तर विखे भाजपमध्ये आहेत. या दोघांचेही पक्ष सत्तेत आहेत. अजितदादा गटाकडून लंकेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. महायुतीचे उमेदवार असले तरी लंकेंचा प्रचार विखे करणार नाही अशी शक्यता आहे. लंकेंना विखे विरोधात लोकसभा लढवण्याची इच्छा आहे, मात्र ती सहजासहजी शक्य नाही. महायुतीचा उमेदवार म्हणून विखेंनाच उमेदवारी मिळेल. अशा वेळी थेट पवार गटात जाऊन लंकेंना तयारी करावी लागेल. दुसरीकडे विखे ही कच्चे खेळाडू नक्कीच नाहीत. लोकसभेचे स्वप्न पाहणाऱ्या लंकेंना विखेंनी विधानसभा ही सोपी ठेवलेली नाही. पारनेर मधला शरद पवार गट, ठाकरे गट, विखे गट अशी सर्व लंके विरोधकांची मोड बांधण्याचे काम सध्या औटींनी सुरू केलंय. खासदार सुजय विखे, आमदार रोहित पवार हेही पारनेरवर लक्ष ठेवून आहेत. येत्या 2 ते 3 महिन्यात लोकसभेचे चित्र स्पष्ट होईल. विखे विरोधात लंके उभे राहिल्यास रंगत येईल. ही लढत महाराष्ट्रात चर्चेत येईल. मात्र असे झाले नाही तर लंके विरुद्ध औटी ही आमदारकीची निवडणूक नक्कीच लक्षवेधी होईल. लंकेंना पाडण्यासाठी विखेंकडून सर्वोत्तरी प्रयत्न होतील. युती किंवा आघाडी निवडणुकीपर्यंत टिकते का, यावर ही सगळी गणिते अवलंबून असतील. मात्र या मतदारसंघात अभूतपूर्व रंगत येईल हे मात्र नक्की. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.